हॅलो गाईज, नमस्कार. SRच्या पहिल्या ब्लॉगमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. भरपूर मित्र मला बोलत होते, भावा तू एवढा फिरतोस, ब्लॉगिंग वगैरे का स्टार्ट करत नाहीस, एखादी जर समजा फेमस झाली तर तू पण फेमस होशील. तर तसं कधी डोक्यात आलं नाही, डोळ्यात बोलतो आहे, डोक्यात कधी आलं नाही तसं. बट अथर्व बोलते, पप्पा सौरभ जोशी एवढे चांगले चांगले व्लॉग्स टाकतो तर आपण पण चालू करू. बिकॉज आज सौरभ जोशीचा भरपूर मोठा फॅन आहे. तर विचार केला की आपण पण एखादा व्लॉग टाकूयात संडे टू संडे. त्यामध्ये मला हा बोलतो, पप्पा आपण जेव्हा फिरायला जाऊ ना तेव्हा टाकायचं. तर आज तर आमचं काय पुरा फिरायचं प्लॅन असं काय फिक्स झालं नाही, बट पोराची इच्छा. तर चला आजपासून व्लॉगिंग चालू करूयात अथर्वासाठी. करायचे का नाही? करायची. हां, करायची. मग सांग त्यांना, वेलकम टू अवर वेलकम टू अवर न्यू व्लॉग न्यू ब्लॉग SR व्लॉग. SR ब्लॉग. थँक्यू. थँक्यू. ते संडे असल्यामुळे आम्ही मटणाचा बेत केलेला आहे. तर मटण घेण्यासाठी आम्हाला बाहेर जावं लागेल. तर चला यात जाऊया मटण घ्यायला. कुठं जायचं आपल्याला मटण घ्यायला? मटन घ्यायला पंपायला. पॉम्बेला. काय आलं? पॉम्बेला जायचं आपल्याला, पॉम्बेला. तर गाईज, नेहमी मी बाहेर जाताना आपली पाण्याची बॉटल ही सोबत घेऊनच जातो. आणि अथर्वसुद्धा बघू शकता. लागू नका पाण्याची बॉटल. पाण्याची बॉटल कुठे आहे? हायड्रेटेड राहणं भरपूर गरजेचं आहे. लिफ्ट बोलूयात आपण, खाली जावं लागेल. लिफ्टचं आगमन झालेलं आहे. दरवाजे बघा कसे ओपन होतात. B2 ला जायचं आपल्याला. B2 ला लागलाय. कुठली गाडी घेऊन जायची? अर्टिगा. चावी आणली का? कुठे? माझ्याकडे. चल मित्रांनो, गाडी अनलॉक झालेली आहे. तर आपण बसूयात गाडीमध्ये. हे माझं पार्किंग एरिया आहे, बस बाकी काय नाही. गाडी पार्किंगसाठी. कधी पण गाडी जेव्हा मी स्टार्ट करतो तेव्हा थोड्या वेळासाठी थोडंसं कोल्ड स्टार्ट तर करतोच. कारण की कसं आहे की गाडी बरेच दिवस उभी असते, तर त्यामुळे कोल्ड स्टार्ट झाली की नंतरच चालवावी गाडी. गाडीत बसताच मी माझे पहिले सीट बेल्ट लावून घेतले. त्यानंतर मी अथर्वलाही देखील सांगितले की तूही तुझ्या सीट बेल्ट लावून घे. तर त्या गोष्टीत भरपूर हुशार आहे. तो स्वतः सीट बेल्ट वगैरे लावून घेतो बसतानाच. आणि इवन की जेव्हा मी सुद्धा नाही लावलं तर तो मला आठवून देतो, पप्पा तुमची सीट बेल्ट तुम्ही लावली नाही आहे, सीट बेल्ट लावा. तुम्हीही अशा प्रकारे आपल्या फॅमिलीची काळजी घ्या. गाडी चालवताना प्लीज सीट बेल्टचा वापर करा. अत्यंत गरजेचं आहे हे तुमच्या आणि तुमच्या फॅमिलीसाठी. पहिला ब्लॉग असल्यामुळे आम्हाला एवढं काय जमत नाही आहे, पण करू आपण प्रयत्न ब्लॉगिंगसाठी, अथर्वच्या इच्छेसाठी, आहे का नाही? थोडासा गरमीमुळे बेहाल आहे. चाललो आता आम्ही मटण घ्यायला पनवेलला. ब्लॉगिंग करता करता बोललो बघूयात. थोडा आम्हाला त्या गोष्टींचा कधी एक्सपिरियन्स झाला नाही. आम्ही व्लॉग्स वगैरे बघतो, त्याच्यामध्ये आम्ही कधी कधी विचार करतो का अरे यांनी असं ब्लॉग टाकला यार, काय भारी शूट करतोय वगैरे. पण खरंच हे भरपूर डिफिकल्ट आहे की एका हाताने तुम्ही व्लॉगिंग करताय, एका हाताने तुम्ही कंटिन्यू ते कंटेंट मेंटेन करताय, बोलताय वगैरे. ह्या गोष्टी पण असतात. सोपं नाही बाबा व्लॉगिंग करणं. आता त्याच्यानंतर जे एडिटिंगचं आहे ते पण भरपूर मोठा टास्क असणार आहे. ठीक आहे, एडिटिंगचं काय एवढं आपण करूयात. जराशी थोडी एडिटिंगमध्ये काय गडबड झाली तर तुम्ही समजून घ्या. अजून आपल्याला थोडा वेळ अजून लागेल. मोस्टली आम्ही पनवेललाच जातो मटण घ्यायला. कधी समजा असं अर्जंट असेल किंवा पाहुणे तसं असे कधी कधीच येतात, पण त्या टायमिंगला मग जवळपास जे असेल तिथून आम्ही परचेस करतो. आज चांगला वेदर, एकदम सनी वेदर दिसतोय, त्यामुळे असं वाटत होतं की कुठेतरी फिरायला जाऊयात. पण पावसाची पण गरज आहे. पाऊस
पनवेलचं फेमस मटन शॉप खोटकर इथे मी आलेलो आहे. बघू शकता मी लाईनीमध्ये उभा आहे. आता माझा नंबर आलेला आहे. तर मटन मी परचेस केलेलं आहे. दर संडेला एवढीच गर्दी असते इथे, तुम्ही बघू शकता. तर मी मटन घेऊन गाडीत बसण्यासाठी आलेलो आहे. हॉस्पिटलला 500 रुपये आहे. फेस किती मॅटर करतो एखादी वस्तूसाठी. 100ची वस्तू 1000 झाली लगेच फेस. तर घेऊन टाक. मम्मी बोलते तुला दिसत नाही, 100 रुपयाचा वाटतोय. लाव गॉगल दाखव मम्मीला. गॉगल लावून दाखव जरा व्हिडिओमध्ये आपल्या ब्लॉगमध्ये जरा दाखव मम्मीला. सो मित्रांनो, आताच आपण मटण घेऊन घरी आलेलो आहे. तर आता मटणाचा बेत आहे. मटण बनवूयात. मटण बनवताना पण तुमच्यासोबत मी रील शेअर करीन थोड्या, ते बघूयात. ठीक आहे. तर आता इथं मटण असं धुवून झालेलं आहे. ठीक आहे. तर आता तयारी करूयात मटण बनवायची. अशा प्रकारे इथे आपलं मटण सूप, जे की अळणी सूप आहे, ते रेडी झालेले आहेत. बघू शकता तुम्ही. ठीक आहे. तर चला अळणी सूप पिऊयात. गाईज, मटन सूप खूपच टेस्टी झालेलं आहे. कारण मटन रस्सासुद्धा आपण बनवलेला आहे, की बनवून रेडी आहे. याचं जे रिव्ह्यू आहे हे मी तुम्हाला नंतर जेव्हा जेवेन तेव्हा मी तुम्हाला देईन. अजून सध्या तरी टाईम आहे, भात शिजतोय. सो गाईज, इथे आपलं मटन आळणी, मटन सुक्का, आळणी भात आणि भाकरी अशा प्रकारे हे इथे बनवून रेडी आहे. ठीक आहे. ब्लॉग्स बघता बघता माझा भाऊ सुचित, पनवेलचा सुचित, याचे ब्लॉग्स आम्ही बघतोय. ठीक आहे. हां, आणि अथर्व जेवतोय. अथर्व एन्जॉय करतोय मस्त मटन आणि भाकरी विथ अळणी सूप. रील्स बघतोय आम्ही इथे. सो गाईज, इथे आमचा अथर्वचं जेवण संपलेलं आहे. जेवण पोटभर जेवलेला आहे तो. ते पण तो जेवताना व्लॉग्स बघतो फक्त सौरभ जोशीचे. चाललाय तो पोटभर जेवलेला आहे. गाईज, आताच आमचं जेवण झालेलं आहे. ठीक आहे. आज संडे आहे आणि माझा फर्स्ट व्लॉग मी टाकत आहे. ठीक आहे. प्लीज तुम्ही सहकार्य करा असंच. जर तुम्हाला आवडेल व्हिडिओ तर नक्की लाईक शेअर करा, कमेंट करा. आणि फर्स्ट ब्लॉग असल्यामुळे एवढं एडिटिंग वगैरे मला जमत नाही आहे. आणि जे पण आहे ते मी रॉ टाकलेलं आहे. असं एडिटिंग वगैरे काय टाकलेलं नाही आहे ब्लॉग्समध्ये. सुरुवात आहे माझी. नक्कीच मी याच्यावरती काम करेन, एडिटिंग वगैरे प्रॉपर करेन. आणि भविष्यामध्ये अजून चांगले चांगले व्हिडिओ आणि कंटेंट टाकण्याचा प्रयत्न करेन. सहकार्य करा. फर्स्ट ब्लॉग होता माझा अथर्वसाठी, तुमच्यासाठी. असेच तुम्हाला दैनंदिन जीवनातले माझे व्हिडिओज, ब्लॉग्स वगैरे मी टाकत राहीन. तुम्ही सहकार्य करा. हवा मस्त सुटलेली आहे, व्ह्यू पण मस्त आहे. आज संडे असल्यामुळे आता जेवल्यानंतर थोडीशी झोप येईल. आता झोपेचा प्रयत्न करतो आणि तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये भेटायला नक्की येतो. चलो बाय, भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये, नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय. बाय बाय.